माझे वडील राजकारण म्हणजे शिव्या घालतात की त्यांना मी परवा बसून सांगितलं, पप्पा असं नसतं, ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत, राजकारण वाईट असलं म्हणून राजकारणामध्ये काम करणारा माणूस वाईट नसतो. राजसाहेबांची सभा कोण मन लावून ऐकतच नाहीये. मी पप्पांना सांगितलं की तुम्ही हे राजसाहेबांची सभा जी आहे ती एकदम मन लावून ऐका. माझे पप्पा बोलतात अरे तो बीजेपी बरोबर. अरे पण बीजेपी बरोबर का गेला तो माणूस? कारण महाराष्ट्राच्या हितासाठी जेव्हा त्या बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हाच महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना. हे अमित साहेब हे बालिश आहेत. अरे बाबा बालिश लायकी तरी आहे का त्यांच्यावर टीका करण्याची? आपली इलेक्शनमध्ये जेव्हा निवडून येतील ना आमचे अमित साहेब, तेव्हा या महेश सावंतला दाखवतील की कोण आहे बालिश. आणि हे सदा सर्वंकर पण हे घाबरलेले लोक आहेत, हे लोक, कारण त्यांना माहिती आहे की अमित साहेब उभा राहिला म्हणजे संपला विषय. आता माहीम राज ठाकरेंचीच आहे. मराठी माणूस विभागला गेलाय, तो भाजपमध्ये पण आहे, काँग्रेसमध्ये, मनसेमध्ये, शिवसेनेमध्ये, हे सगळीकडे विभागला गेलाय. पण मित्रांनो गुजराती बघा, बीजेपी बरोबर दुसरा कोणाला मतदान करणार नाही. मुसलमान बघा, काँग्रेस बरोबर दुसरा कोणाला मतदान करणार नाही. पण मराठी माणूस जो आहे तो फक्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बीजेपी, काँग्रेस सगळीकडे गेलाय तो. पण मला असं वाटतं मराठी माणसाने राज ठाकरेकडेच उभं राहिलं पाहिजे, राज ठाकरेच्या पक्षात उभे राहिले पाहिजे. कारण मराठी माणसाचा विकास जर का कोणी केला असेल तर तो फक्त राजसाहेब ठाकरे. मराठी म्हटलं की राज ठाकरे मनसे दिसतो ना, मग तिकडं मतदान पण आपलं झालं पाहिजे. मी परवाची राजसाहेबांची सभा पाहिली असेल जी बोरवलीला झाली, आणि त्याच्यानंतर राजसाहेबांना जायचं होतं वर्सावाला, पण ट्रॅफिकमुळे त्यांना 1-1.5 तास वर्सावाला पोहोचायला लागणार होता. आणि साहेबांना वर्सावाच्या विधानसभेमधील आमचे जे उमेदवार होते गोरेगावचे, वीरेन जाधव आणि संदेश देसाई, यांनी सांगितलं की साहेबांना की तुम्ही तिथूनच सभा कंटिन्यू करा, आम्ही मोठ्या LED लावल्यात. आणि मग सभा कंटिन्यू चालू होती. मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे ट्रॅफिक म्हणजे मुंबईचा मोठा सगळ्यात प्रश्न आहे. आणि मग त्याच्यानंतर राजसाहेब सुखरूप पोहोचले, प्रभादेवीला भाषण केलं. आपण जर का अमित साहेबांसाठी आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी जे केलेलं राजसाहेबांचं भाषण आहे ते जर का पाहिलं तर मित्रांनो आपल्याला सर्वांना कळतंय की आत्ता ह्या विधानसभेमध्ये प्रत्येक नेते जे आहेत आपापल्या राजकीय पक्षातले हे विरोधी जे उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका करत आहेत. पण राजसाहेबांनी सरळ सांगितलं की मला टीका करण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहेत उमेदवारांच्या, पण मला ते अंडे पिल्ले त्यांच्या बाहेर काढायचे नाही आहेत. कारण त्यांना कदाचित चिखलात जायचं नसेल राजकारणाचा, असाच तो हेतू आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे माहीममध्ये जे उमेदवार आहेत दोघं, एक तर ते उभाटा गटाचे महेश सावंत आणि ते सदा सर्वंकर, हे दोन्ही काय कुठल्या कुठल्या पक्षातून फिरून आलेले आहेत हे सगळ्यांना राजसाहेबांना माहिती आहे की माहीमकरांना माहिती आहे. आणि अमित साहेब जे आहेत ते एक तरुण नेतृत्व आहेत आणि लोक त्यांना ॲक्सेप्ट करणार, कारण आता बदल हवा आहे. आणि त्यातल्या त्यात तरुण जर का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे घराण्यातलं नाव जे, जसं राजसाहेबांनी परवाच्या सभेत सांगितलं की ठाकरे नावाचा कुठला व्यक्ती हा पहिल्यांदा माहीममध्ये उभा राहतोय. भले ठाकरेंचा बालेकिल्ला असेल हा माहीम विधानसभा, दादर विधानसभा, पण मित्रांनो पहिला ठाकरे कोणीतरी जो आहे तो उभा राहणार. आणि लोकांनाही माहिती आहे ते माहीममध्ये जर का प्रगती करायची असेल तर एक नवं विजन घेऊन येणारा जो उमेदवार असेल आणि तरुण तळता उमेदवार असेल तो म्हणजे अमित साहेब, आणि त्यालाच लोक मतदान करणार आहे. मी असं का बोलतोय मित्रांनो, कारण जर का आपण न्यूज चॅनलवर न्यूज पाहिलं असतील, आता आपण सध्या बघतोय माहीमचं आणि वरळीचं ह्या 2 विधानसभेवर भरपूर लक्ष लागू नये. आणि मित्रांनो तिथे न्यूज चॅनल जेव्हा सर्वे करायला जातात माहीममध्ये आणि तिथे तरुणांना विचारतायत, वृद्ध महिलांना विचारतायत की तुम्हाला काय वाटतं की कोण येईल, तर सर्वांच्या ओठावर एकच नाव आहे, मनसेचा अमित ठाकरे, आणि त्यांना संधी मिळाली पाहिजे. तर त्याच्यामुळे 101% अमित साहेब निवडून येणार ही गॅरंटी आहेच. कारण 2 जे उमेदवार आहेत ना मित्रांनो, हे जे सदा सर्वंकर आणि हा महेश सावंत, हे 2 आता महेश सावंत हे काय बोलले परवा, हे अमित साहेब हे बालिश आहेत. अरे बाबा बालिश लायकी तरी आहे का त्यांच्यावर टीका करण्याची? आपली आपण काय कोणावर बोलतोय? अरे राजसाहेबांचा मुलगा आहे तो, आणि तू 10 पक्ष बदलून आलेला माणूस, तू काय सांगतो की तो बालिश आहे? आणि त्याच्यावर मला खरंच म्हणजे एक बोलतात ना असा व्यक्ती, हे राजसाहेबांचा मुलगाच मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी करू शकतो. की मीडियाने जेव्हा विचारलं की अमित साहेबांना सांगितलं की महेश सावंत यांनी तुमच्यावर टीका केली, तुम्हाला बालिश बोलले, त्याच्यावर अमित साहेबांनी असंच उत्तर दिलं, मग पुढे काय? म्हणजेच मित्रांनो अमित साहेब हे एक बोलतात ना राजकारणात आलेत, पण त्यांना एक समाजकारणाची जी आवड आहे मित्रांनो ते आपल्याला त्यांच्या एका वाक्यातून दिसून आली की त्यांना टीका करायच्याच नाही, त्यांना त्यांचं विजन लोकांसमोर ठेवायचं आहे. आणि असा जर का नेतृत्व मला वाटतं माहीमला मिळणार असेल तर खूप भाग्यवान आहेत ते लोक. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो की राजसाहेबांचं नाव जे आहे ना ते हे मुद्दाम खराब करण्यात आले. हे जे IT सेलवाले लोक आहेत ना मित्रांनो, हे खूप म्हणजे भयानक प्रकरण आहे. IT सेल म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, पण एखाद्याचं नाव खराब करायचं असेल ना तर एखादी IT सेल असते ती त्याच्या मागे लावली जाते, आणि तो मनुष्य किती वाईट आहे ना हे दाखवण्यासाठी
प्रयत्नशील असतात ते. जसे की राजसाहेब, मी तुम्हाला व्हिडिओ तो मागचा तुम्ही बघितला असेल माझा, की सुपारीबाज म्हणून राजसाहेबांना नाव दिलं. अरे होय, महाराष्ट्राच्या कल्याणाची सुपारी त्यांनी घेतलेलीच आहे. आणि राजसाहेबांनी त्यातल्या त्या खूप नावं पडलेत की भूमिका ठाम नसणारा हा नेता आहे, एकदा BJP बरोबर असतो, एकदा ह्याच्याबरोबर असतो, आघाडीबरोबर असतो. पण मित्रांनो, मला असं वाटतं ना, हा नेता चुकीचा नाही आहे. हा नेता जेव्हा जो माणूस चांगलं काम करतो त्याला पाठिंबा देतो, जो माणूस चुकतो त्याच्या कानाखाली देखील मारतो हा नेता. आणि आत्ता जो आपण पाहतोय 2014ला त्यांची भूमिका जरी मोदींच्या सोबत असेल, 2019ला मोदींच्या विरोधात असेल, पण मित्रांनो आत्ता ही निवडणूक चालू आहे. त्यांना माहिती आहे जेव्हापासून 19चं राजकारण झालंय त्याच्यानंतर हे सगळं गचाळ राजकारण आपण पाहतोय. आणि त्यातल्या आत्ता प्रचार सभेत प्रत्येकाला ते ट्रोल करतात आणि प्रत्येकाला ते सांगतात लोकांना की हे कोणच नाही चांगलं आता सध्या. महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे आता सध्या कोणच नाही आमच्या हिताचा विचार करणारा. कारण आता पर्याय म्हणून एकच आहेत, राजसाहेब ठाकरे आणि अमित साहेब. मला तर वाटतं ना, हे राजकारण कदाचित हे जे गचाळ झालं ना ते बघून मला वाटतं राजकारणात आलेत. कारण त्यांना कुठेतरी एक बोलतात, राजसाहेबांचा जो विजन आहे ते कुठेतरी एक बोलतात की समाजकारणामध्ये राहून नाही काम होत, ते राजकारणामध्ये यावंच लागतं. पण राजकारणामध्ये येऊन किती राजकारण करायचं आणि किती समाजकारण करायचं हे मला असं वाटतं मित्रांनो. अमित साहेब आणि मी भरपूर कुठेतरी एका इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं होतं, मिताली वहिनी बोलल्या होत्या की अमित साहेबांची आई शर्मिला वहिनी बोलल्या होत्या, अमितला राजकारण जमत नाही. राजकारण म्हणजे काय, खोटं बोलणं, लोकांना काहीतरी एक आश्वासन देणं आणि ते पूर्ण नाही करणं. आणि ते अमित साहेबांच्या रक्तात नाही मित्रांनो. त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतं की हा माणूस किती खरा आहे. आपण एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल ना मित्रांनो, सहज आपण ओळखू शकतो. पण हे त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार उभे राहिलेत, काय त्यांचं मित्रांनो, सदा सरवणकर आहे, महेश सावंत, अरे काय ह्याच्या म्हणजे बोलतात ना, अमित साहेब आत्ता राजकारणात आलेत पण ते शिकलेत की समोरच्यांनी टीका जरी केली ना तर पण त्याच्यावर उत्तर नाही द्यायचं. हे राजसाहेबांनी मला वाटतं हे शिकवलेल्या गोष्टी आहेत. कारण ते बरोबर आहे ना की समोरचा फक्त त्याला कामं नाही केले त्यांनी तर काय करणार, तो टीकाच करणार. आणि त्या टीकेला कुठेतरी त्यांना असं वाटायचं अमित साहेब आज उत्तर देतील. म्हणजे हे महेश सावंत जे सकाळी बोलले काल परवा की अमित साहेब हे बालिश आहेत, त्यांना राजकारण, अरे तुम्हाला काय माहिती तो कोण आहे? राजसाहेबांचा मुलगा आहे तो. म्हणजे तुम्ही कोणालाही काही बोलाल, पण हे आमच्या अमित साहेबांना बोलतात ना, हे आत्ता इलेक्शन आहे म्हणून लोक काय बोलत नाही आहे. इलेक्शनमध्ये जेव्हा निवडून येतील ना आमचे अमित साहेब, तेव्हा या महेश सावंतला दाखवतील की कोण आहे बालिश. आणि ती गोष्ट मित्रांनो मला असं वाटतं ही कधी ना कधी बाहेर निघणारच आहे. बालिश कोण आहे ना हे त्यांना कळेलच. आणि हे सदा सरवणकर पण हे घाबरलेले लोक आहेत हे लोक, कारण त्यांना माहिती आहे की अमित साहेब उभा राहिला म्हणजे संपला विषय. आता माहीम राज ठाकरेंचीच आहे. आत्ता तो मध्ये त्या सदा सरवणकरचा व्हिडिओ एक व्हायरल झाला, काल परवाची गोष्ट आहे. सदा सरवणकर दारोदारी घरामध्ये घुसतायत आणि काय काय प्रचार करतायत. त्या बाईने मस्तच बोललं, म्हणजे त्या बाईचा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला असेल की बाबा काय तू म्हणजे कुठे काय दुकानं त्यांची बंद केली. आणि मला असं वाटतं ना हे सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे. कारण हे 5-5 वर्ष तुमच्या दारात येतात ना आणि तेव्हा हे लाज नसल्यासारखे दारात येऊन उभं राहतात ना, आपण हे लाज नसल्यासारखे त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे की बाबा तू आमदार होतास ना 5 वर्ष, तर आमच्यासाठी काय केलंस हे विचारणं गरजेचं आहे. आज मला असं वाटतं मित्रांनो भरपूर असे आमदार आहेत की ज्यांनी 5 वर्षामध्ये लोकांना त्यांनी तोंड दाखवलेलं नाहीये. मला असं वाटतं लोकांनी कधीच 5 वर्षात आपल्या आमदाराचं तोंड बघितलं नसेल. आणि आमदारच्या ऑफिसमध्ये गेले की आमदार कुठेतरी बाहेर आहे, हे त्यांचे जे असतात ना आजोबाचे चमचे, तेच लोक आपल्याला सांगतात नाही भेटू शकत आहे. अरे काय 5 वर्षातून जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येता आणि आम्हाला जेव्हा 5 वर्षात भेटायचं असतं तेव्हा तुम्ही एकदाही नसतं अवेलेबल. मला असं वाटतं ह्या आमदारांनी जर निवडून आलात तर तुम्ही राजसाहेबांनी असं सांगितलंय जर निवडून आलात तर लोकांच्या सहकार्यासाठी एक टेलिफोन क्रमांक तुम्ही द्या. म्हणजे लोकांनी 24 तास त्याच्यावर फोन केला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर उपलब्ध असलं पाहिजे किंवा तुमचा सहकारी उपलब्ध असला पाहिजे. हे मित्रांनो विजन, हे मित्रांनो मला असं वाटतं उमेदवाराला आपल्याला सांगणारा हा असा नेता असतो. नाही तर बाकीचं नाही, तू हे खोके घे, एवढे पैसे वाट आणि हे कर ते कर आणि उमेदवार निवडून आला, आपल्याला आपल्या पक्षाला निवडून आणायचं, हे ते असा विजन नाहीये राजसाहेबांचा. अमित साहेबांचा असा विजन नाहीये. जसं राजसाहेबांनी सांगितलं की मला सत्तेचा लालची नाहीये, मला सत्ता नको आहे, मला फक्त हे महाराष्ट्राचं जे विजन आहे. काही गोष्टी आहेत म्हणजे काही भागामध्ये जसं बोरवलीचं नॅशनल पार्क असेल, जसं काय अनेक गोष्टी आहेत मित्रांनो जे आपल्या महाराष्ट्रामध्ये निसर्गाने दिलेली देण आहे, जी राजसाहेबांनी सांगितलं त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत की काय महाराष्ट्रामध्ये घडू शकतात आणि काय नाही. मला असं वाटतं आपण आपल्या आईवडिलांना हे सांगणं गरजेचं आहे की आपण काय होतं मित्रांनो. ते आता काल परवाची गोष्ट आहे, माझ्या वडिलांना माहीत नाही, माझे वडील राजकारण म्हणजे शिव्या घालतात की त्यांना मी परवा बसून सांगितलं पप्पा असं नसतं, ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत, राजकारण वाईट असलं म्हणून राजकारणामध्ये काम करणारा माणूस वाईट नसतो. राजसाहेबांची सभा कोणना मन लावून ऐकतच नाहीये. मला असं वाटतं मी पप्पांना सांगितलं की तुम्ही हे राजसाहेबांची सभा जी आहे ती एकदा मन लावून ऐका.
तो माणूस कोणासाठी बोलतोय? महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी बोलतोय. बिनशर्त पाठिंबा. माझे पप्पा बोलतात, अरे तो बीजेपी बरोबर. अरे पण बीजेपी बरोबर का गेला तो माणूस? कारण महाराष्ट्राच्या हितासाठी. जेव्हा त्या बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हाच महाराष्ट्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना. कारण केंद्रामध्ये जर का कोणी सत्ता असेल कोणाची, तर त्याच्या मागे बिनशर्त पाठिंबा देणं महाराष्ट्रासाठी असेल, ते त्याच्या घरच्यांसाठी नाही आहे ना, राजसाहेबांच्या, की बाबा माझ्या घरी काहीतरी मला मला त्याचा फायदा झाला पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे म्हणून बिनशर्त पाठिंबा नव्हता तो. जसं उद्धव साहेबांनी केलं होतं की सत्ता पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन बसली. त्याला म्हणतात हे सगळ्या गोष्टी, भूमिका बदलणं आणि या सगळ्या गोष्टी. माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये एक चित्र निर्माण करून ठेवलं ते IT सेलवाल्यांनी, की राज ठाकरे हा सुपारीबाज आहे, राज ठाकरे हा भूमिका बदलणार आहे. मी माझ्या वडिलांना एकच प्रश्न विचारला की भूमिका बदलणारा कुठलाच पक्ष नाही आहे का? आणि मला सांगा, सत्तेसाठी कोणी भूमिका बदलल्या तर तो वाईट नाही का? तेव्हा मी खूप गोष्टी त्यांना सांगितल्या. मी त्यांना समजावलं की महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी राजसाहेबांनी काय केलं. सत्ता नसताना मराठी भाषेची पाठी असेल, मराठी माणसाला फोनवर ऐकायला मराठी आलं पाहिजे हे असेल, टोल नाक्याचं आंदोलन असेल, प्रत्येक गोष्ट मी त्यांना क्लिअरपणे समजावून सांगितली. मी ह्या गोष्टी जेव्हा त्यांना सांगायला लागलो, जसं मी तुम्हाला सांगतोय, माझे व्हिडिओज ते बघतात. मला बोलतात तू असं व्हिडिओज बनवत जाऊ नको, बोलत जाऊ नको, कोणाला काय राग येईल, तुला काय होईल. मी म्हटलं मला काय होणार नाही. मी ज्या गोष्टी सांगतो त्या वाईट नसतात, त्या गोष्टी चांगल्या असतात. आणि ह्या गोष्टी मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते बोलतात मला सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण त्यांना कोण निवडून देत नाही आहे. मी म्हटलं निवडून का द्यायचं नाही? आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण जर का मराठी माणसांनी जर का असा विचार केला नाही की आपल्या मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी कुठला नेता खंबीर. मी म्हटलं अरे राजसाहेबांसारखा नेता बाहेरच्या राज्याला हवा आहे, पण आपल्याला ते कधीच दाखवत नाही, की उलट नावं ठेवतात ते. का ही गोष्ट घडते? तर मी हे खूप म्हणजे सोप्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं. त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी त्या गोष्टी पटल्या. मित्रांनो, मला असं वाटतं ना, आपण आपल्या आईवडिलांना हे सांगणं गरजेचं आहे. कारण आपल्या वडील बघतात TV, आपले राजकारण बघतात, पण त्यांच्या पण डोक्यामध्ये वडिलांच्या की आता हे सोशल मीडिया हे माध्यम त्यांना खरं तर माहिती नाही. आणि या सोशल मीडियामधून जे घोळ निर्माण झालेत ते मला असं वाटतं आपण आपल्या वडिलांना सांगितलं पाहिजे, सांगणं गरजेचं आहे. आपल्या आईला सांगितलं पाहिजे की कुठे बाहेर काय राजकारण चाललं आहे आणि त्या राजकारणामध्येचा चिखल झाला आहे तो कोणामुळे झाला आहे, कसा झाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला असं वाटतं आपण आपल्या आईवडिलांना सांगणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियामध्ये आपले आईवडील हुशार नाही आहेत, आपण हुशार आहोत. आणि आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात की कशामुळे काय होतं आहे आणि कशामुळे काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय ना, हे सोशल मीडिया वाट लावते ना ज्या प्रत्येक गोष्टीची, आणि त्यातल्या त्या राजकारण जे चिखल झालं आपण बोलतोय, आपल्या आईवडिलांना असंच वाटतं की सगळे राजकारण खराब आहे आणि त्यातल्या त्यात ते सगळ्या राजसाहेबांपासून सगळ्यांना नावं ठेवतात. पण त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबा हा आमचा नेता जो हे 19चं जे सगळं राजकारणाचा चिखल झाला त्याच्यामध्ये मनसे पक्ष नव्हता, तो माझा नेता नव्हता. उलट माझा नेता ह्या लोकांच्या मध्ये नसताना महाराष्ट्राची कामं करत होता. जी कामं केली ती मला असं वाटतं राजसाहेबांची कामं तुम्ही आपल्या आईवडिलांना सांगा, तेव्हा त्यांना कुठेतरी वाटेल. कारण आपला मुलगा जेव्हा सांगतो हे त्यांना कळेल, तेव्हा ते कुठेतरी तुमच्यावर तर नक्की विश्वास ठेवतील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सोशल मीडियामधून बघून त्यांच्या डोक्यामध्ये जे धूळ पसरले ही ती बाजूला काढा आणि आपल्या आईवडिलांना, आपल्या मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला, आपल्या बायकोला मला असं वाटतं हे सगळं सांगणं गोष्टी गरजेच्या. कारण आपण तरुण पिढी जी असते ती राजकारणात सक्रिय असते, आपल्याला राजकारण कळतं. पण ह्या आपल्या आई वडील असतात, आपली बायको असते, ह्यांना राजकारणातलं पण कळत नसतं. तर मला असं वाटतं हे राजकारण त्यांना सांगणं गरजेचं आहे मित्रांनो, की बाबा असं असतं राजकारण आणि त्याच्यामध्ये ह्या राजकारणातला माझा हा राज आहे तो एक वेगळा आहे. हे मला असं वाटतं मित्रांनो आपण सांगणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो हा एकदा राज गेला ना आपल्या हातातून तर आपल्या राजकारणाला कारणच नाही उरणार आहे. मित्रांनो मराठी माणसाला जगण्यासाठी कारण नाही उरणार, कारण कोणीही आपल्यासोबत नसेल मग. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या विधानसभेत आपल्या राजसाहेबांचे विचार, आदर्श, ही ब्ल्यूप्रिंट जी आहे राजसाहेबांनी मांडली आहे, ती मला असं वाटतं एकच पक्ष आहे आपला ब्ल्यूप्रिंट मांडणारा, ती लोकांपर्यंत, आपल्या आईवडिलांपर्यंत पोचवा. लोकांपर्यंत नको, आपल्या घरातल्या घरात तरी सांगा राजसाहेब ठाकरे म्हणजे काय आहेत, आपल्या घरातल्यांना कळू द्या आधी. हीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि यंदा राजसाहेबांना संधी द्या. आपल्या उमेदवार मनसेचे जे तुमच्या प्रभागात असतील त्यांच्याकडे जा, त्यांना भेटा, त्यांना शुभेच्छा द्या. ते तुमच्या कामासाठी नक्की येतील. त्यांना एकदा निवडून तरी द्या, एकदा संधी तरी देऊन बघा. कारण महाराष्ट्राचं राजकारण जसं राजसाहेबांनी सांगितलं आता झालेलंच आहे किचकट, त्यात अजून किती किचकट होणार आहे. एकदा तुम्ही सगळ्या पक्षांना संधी दिली, एकदा राजसाहेबांना संधी देऊन बघा. हे राजसाहेबांचं जे आहे वाक्य मित्रांनो मला असं वाटतं त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि एक बोलतात ना राजसाहेबांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, मराठी माणसांनी एकत्र. कारण दुसरे हे जे आहेत ना, मराठी माणूस विभागला गेला आहे, तो भाजपमध्ये पण आहे, काँग्रेसमध्ये, मनसेमध्ये, शिवसेनेमध्ये, हे सगळीकडे विभागला गेला आहे. पण मित्रांनो गुजराती बघा,
BJP बरोबर दुसरा कोणाला मतदान करणार नाही, मुसलमान बघा काँग्रेस बरोबर दुसरा कोणाला मतदान करणार नाही, पण मराठी माणूस जो आहे तो फक्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे, BJP, काँग्रेस सगळीकडे गेलाय तो. पण मला असं वाटतं मराठी माणसाने राज ठाकरेकडेच उभं राहिलं पाहिजे, राज ठाकरेच्या पक्षात उभे राहिलं पाहिजे. कारण मराठी माणसाचा विकास जर का कोणी केला असेल तर तो फक्त राजसाहेब ठाकरे, बाळासाहेबांनंतर. पण बाळासाहेब गेल्यापासून जेव्हा ह्या उद्धव साहेबांनी जे गलिच्छ राजकारण केलं आहे, मला वाटत नाही मराठी माणसासाठी या उद्धव साहेबांनी काय केलं आहे, एक केस देखील घेतलेली नाही. पण या राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी एवढ्या केसेस घेतल्यात ना, 96-97 केसेस घेतल्यात मित्रांनो. ह्याला म्हणतात नेता, मराठी माणसाचा नेता. तर मला असं वाटतं हे जे गुजराती लोक जे BJPला वोट करतात, काँग्रेसला हे मुसलमान लोक वोट करतात, तसं मला वाटतं मराठींनी फक्त आणि फक्त राज ठाकरेला मतदान केलं पाहिजे. कारण मराठी म्हटलं की राज ठाकरे मनसे दिसतो ना, मग तिकडं मतदान पण आपलं झालं पाहिजे. हे आपल्या वडिलांना तुम्ही सांगा मित्रांनो. आणि आपल्या विभागामध्ये जे उमेदवार असतील मनसे त्यांना 20 तारखेला निवडून द्या, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.